हाय गाइस, स्वागत आहे तुमचं राजू कचरी ब्लॉग्स मध्ये। तर आज आपण करणार आहोत फाइंड द गिफ्ट चॅलेंज। तर आता मी माझे गिफ्ट दाखवतो, चला। तर हे आमचा कंपास, त्याच्यामध्ये आहे आपली वॉच, आणि दुसरं म्हणजे हे आहेत आपले प्रीमियम कार्ड म्हणजेच पत्ते, आणि दुसरं म्हणजे ही आपली बीडी बॉम्ब, आणि त्याच्यामध्ये आहे आपले एअरबड्स, आणि दुसरं ह्याच्यामध्ये आहे आपला रसगुल्ला आणि गुलाबजामुन, अरे म्हणजेच आपले बेला विटाचे 2 परफ्यूम हे, आणि व्हाईट एक आहे हे, आणि हे आहे आपला कंपास, हे आहे आमचा आयफोन। कसा वाटला आपला आयफोन? हां, तर हे आहे आपले एक परफ्यूम, दुसरा परफ्यूम, आणि पुन्हा त्याच्यामध्ये आहेत कॅमेलचे कलर्स, आणि ह्याच्यामध्ये आहे आपल्या सायकलची लाईट, तर ही लाईट चमकती, आणि ह्याच्यामध्ये सेन्सर सुद्धा आहे, हे सेन्सर सुद्धा वाजते, आणि लास्ट आणि बेस्ट म्हणजेच हे आहे आपलं चांदीचं कडं। आता मी रूल्स सांगतो, म्हणजेच आणि त्या समजामधून ती वस्तू त्याला बी सापडन, त्याची ती वस्तू त्याला भेटणार आहे। तर मित्रांनो, आता ह्यांना इथंच बसवायचं आहे, आणि आपल्याला जायचं आहे मंदिरात, आणि ह्या गोष्ट लपवायच्या आहेत। आणि मी आता रूल्स सांगतो, आणि आपले रूल्स असे असणार आहेत की मी एक गोष्ट लपवायला मला 15 मिनिट भेटणार आहेत, आणि ह्यांना 20 मिनिट भेटणार आहेत। तुम्हाला समजलं का? हां, तर आता हे सगळे आपल्याला बॉक्स घेऊन मंदिरात जायचं आहे आणि लपवायचे आहेत, आणि 20 मिनिटात आपल्याला ते गोष्ट सापडणार आहे। चला आता मंदिरात जाऊया। आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहोत, तर आता हे 2 आपण गोष्ट घेऊन जाऊ। ह्याच्यात आहे लाईट, आणि ह्याच्यात आहे वॉच। तर आता ह्यांना चांगल्या जागेत लपवूया, चला चला चला, पटकन आपण ह्याला लपवूया। मित्रांनो, आता आपण ह्या डब्याला आपण इथं लपवू, नाही ह्याला नाही, ह्याला लपवू। हां, तर आपला मित्र चढलेला आहे वरी, आणि ते तिथे लपविणार आहे। तर इथे लपवलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर ह्या आता मित्रांनो, ह्या गोष्टीला आपल्याला लपवायचं आहे, पटकन चला। ह्याच्यामध्ये लाईट आहे, तर ह्याच्या खाली लपवूया। नाही, इथं दिसायला आहे, म्हणून आपण काय करूया, तर मित्रांनो इथं लपवलेला आहे, आता तुम्हाला इथं दिसणार नाही। तर आता हे लपवूयात, ह्याच्यामध्ये कलर्स आहेत, आणि ह्याच्यामध्ये बेला विटाचे परफ्यूम असतात। तर बघूयात, चला पटकन लपवूयात। तर आता ह्यांना लपवूयात, आधी पहिल्यांदी ह्याला लपवूयात। तर इथं जागा सापडलेली आहे मला, तर ह्याच्यावर आपण टाकूयात, आणि आता हे राहिलं आहे, तर बघूयात, चलो ह्याला इथं टाकूयात मला वाटतंय। तर बघूयात, तर ते सेट झालेलं आहे। तर आता दुसऱ्या गोष्ट लपवायला जाऊयात, चलो। तर ह्यांना लपवूयात, ह्याच्यात परफ्यूम आहे, आणि ह्याच्यात प्रीमियम कार्ड आहेत, तर चला चलो। तर मित्रांनो, आता ह्याला आपण त्याच्या वरी इथं ठेवूयात, त्याला इथं ठेवलेला आहे, आणि इथं इकडं बघूयात आता, चला। तर आता ह्याला मला वाटतं इथं लपवूयात, तर बघूया। तर हे इथं आता लपवलेलं आहे, आता दुसऱ्या गोष्ट लपवायला जाऊया, चला। तर आता ह्या सगळ्यात महाग गोष्टी आता आपण ह्यांना चांगल्या जागेवर लपवूया, चला। तर मित्रांनो, आपण ह्याला आता आपण टाकूयात ह्याच्या खाली, आणि हे आपला मोबाईल आहे ते ह्याला टाकूयात ह्याच्या खाली। तर मोबाईल फिट बसलेला आहे, आता हे
चांदीचं कडं आपण वरी लपूया. चला चला आपण मंदिरात जाऊया. मित्रांनो चला आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये. तर वरी कुणी येणार नाही असं वाटतंय आणि इथं कोणाला दिसणार बी नाही आहे. तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता त्यांना सांगूयात. चलो. तर आता सगळ्या गोष्टी लपवलेल्या आहेत आणि आपण इथं आलेलो आहे ह्यांच्यापाशी. तर आता हे सगळे गोष्टी सापडायला जाणार आहेत आणि ह्यांच्याकडे फक्त आणि फक्त 20 मिनिट टाईम आहे. तुमचा टाईम आता सुरू होत आहे. तर मित्रांनो मी इथं आलेलो आहे. मला इथं वाटतंय काय असेल, पण मला वाटायला इथं काहीतरी ठेवलेलं असेल त्यांनी. मला वाटायला इथं असेल. आम्ही एअरबडची जागा बदललेली आहे. त्यांनी बघितलं होतं म्हणून. पण आता तुम्हाला कळलं की आम्ही कुठं ठेवले एअरबड. चला ते काय करतात बघूया. इथं सापडत आहे. मी तिकडे मागे जातो सापडतो. काय बोलते त्यांच्याकडे पण लपू शकते. तर चला मित्रांनो बघूया. मित्रांनो इथं नाही. इथं आहे का मित्रांनो? काय पण झालं तरी मला चांदीचं कड सापडायचे. मित्रांनो मी सापडत आहे आणि इथं बघतोय मी. मित्रांनो नाहीये. तर मित्रांनो मला सापडत नाहीये. तर मित्रांनो मी तर सापडत आहे. मला नक्की वाटेल इकडे काहीतरी आहे. सगळेजण सापडले, त्यांना काही सापडलं नाही. पण नक्की इकडे काहीतरी असणार आहे. खूप मोठी गवत आहेत. आपण गवतात शोधूयात. मला काहीतरी पांढरे पांढरे दिसायले. बघतो. मला गिफ्ट भेटला. मला गिफ्ट भेटला. तर चला यांना उघडू बघूया त्याच्यात काय आहे. तर मला याच्या आत एक सायरन भेटलेला आहे. मित्रांनो कोणालाच काही सापडलेलं नाही. फक्त आता नीरजला सापडलेला आहे आणि नीरजला ते सेन्सर भेटलेला आहे. तर बघूया. मित्रांनो सगळे आपापल्या जागेवर सापडलेले आहेत. हर्षद इकडे गेलेला आहे आणि समर्थ इथं सापडत आहे आणि तिकडे गेलेला आहे. तर बघूयात कोणाला काय सापडत आहे. तर एकदा इकडे नाही का त्या समर्थाचा हालचाल विचारू. समर्थ काय सापडलं का नाही? कसं काय अजून काही सापडायचं. तुम्ही लय भारी लपवलंय. अरे बघ ना इकडे तिकडे लई चांगल्या जागेवर आलास तू. तिथं काहीतरी लपवलेलं. तुम्हाला तर माहितच आहे काय लपवलेले. मित्रांनो हर्षदला कळायला वाटतं. हर्षद चढायला लागलं. त्याला कळायला नाही पाहिजे काय हर्षद तिथं काय नाही. काय नाही बघ तू. मित्रांनो त्याला सापडलेला आहे. बाबा 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 मित्रांनो काय सगळा पचका झालेला आहे आमचा. त्याला दुसरं बी सापडलेलं आहे इथं आपण लपवलेलं. तर मित्रांनो आता सगळे 2 गिफ्ट ह्याला तर सापडलेले आहेत. मला तर वाटत नाही ह्याला ते दोन्ही निघतील. तर बघूया. तर हर्षदला 2 गिफ्ट भेटलेले आहेत आणि तर मित्रांनो आता समोरच्याला हर्षद पुसू वापस. त्याला भेटलेला आहे. चला त्याला फोन भेटलेला आहे. आपला आयफोन म्हणजेच आपला तो जिओचा फोन भेटलेला आहे त्याला. तर बघूया. आयफोन आमचा मित्रांनो त्याला आयफोन भेटलेला आहे. किती खुश झालाय. तर आता चांदीचं कडं कोणाला भेटलं नाही. आता चांदीचं कडं कोणाला भेटावं बी नाही. तर बघूया काय होतं. तर मित्रांनो आता सगळे इकडे तिकडे फिरायलेले आहेत आणि हर्षद चांदीच्या कड्याकडे जात आहे. मला भीव वाटायले. त्याला तिथं ते सापडायला नाही पाहिजे. ते बघूयात. मला त्यांना वाटत नाही त्याला सापडेल म्हणून. तर बघूयात त्याला. हर्षद वरी गेलेला आहे. त्याला काही सापडलेलं नाही आणि मला तर काही समजत काहीतरी भेटलेलं आहे. मला वाटतंय की समर्थला आपलं ते घडी भेटलेली आहे कंपास मधली. तर बघूयात चला. बाबा किती वेळ झाला इथंच घुमत होता. त्याला आत्ताशी सापडलेला आहे समर्थला ही घडी. अरे घडी इकडे नाही. पोपट झाला माझा. इकडे आहे घडी. तर समर्थला घडी सापडलेली आहे. समर्थला आतापर्यंत किती वस्तू सापडल्यात? पहिली सापडलेली आहे आणि बाकीच्यांना नीरजला किती सापडले? नीरजला 1 आणि हर्षदला 2 सापडलेले आहेत. तर मित्रांनो आता फक्त आणि फक्त 20 सेकंड राहिलेली आहेत. त्यांचा टाइम ओव्हर व्हायला. तर थांबूयात त्यांचं काय होतंय.
तर मित्रांनो आता शेवटचे 5 सेकंड राहिलेले आहेत, तर ह्यांना बोलूया. 5 4 3 2 1 टाइम ओव्हर. सगळ्यांनी इकडे इकडे यावे. तर टाइम ओव्हर झालेला आहे आणि सगळ्यांना सगळ्यात जास्त हर्षदला 2 वस्तू भेटलेल्या आहेत. हर्षद तुला काय काय भेटलेलं आहे सांग एकदा. मला कलर हे आणि आम्ही दाखवतो. ह्याच्यात आहेत बेला विटाचे 2 स्प्रे. तर हे ह्याला भेटलेलं आहेत. आणि तुला काय भेटलेलं आहे? वॉच. तुला मला सायरन. आणि तुला आयफोन कसा बाय? सगळ्यात भारी आपला आयफोन. नाच करते काय? आणि आयफोन. आणि आता सगळ्यात मेन तुम्ही हर्षद तू जाऊन आलास तिथं. नीरज तू बी जाऊन आलतास मोबाईल. हे चांदीचं कड. आणि तर आता चांदीचं कड, स्प्रे आणि आपले एअरबड्स राहिलेले आहेत. हे 3 ह्यांना भेटलेले नाहीत कोणालाच. तर तुमचे लक नाही. पण सगळ्यात खुश आम्हाला दिसतोय आमचा शौर्य, कारण त्याला भेटलेला आहे आयफोन. पुन्हा ते बी आयफोन असावा असा नाही, त्याला भेटलेला आयफोन 17. आयफोन 17 एकदा वापस एकदा दाखव. अगं मित्रांनो कसं आहे नाक करली काय? कसा आयफोन 17. तुम्हाला भेटलं ते भेटलं तर ह्यांना सगळ्या वस्तू कुठं कुठं लपवल्या होत्या. चांदीचं कड, एअरबड्स आणि स्प्रे कुठं कुठं लपवले हे दाखवूया. त्याला तुम्हाला दाखवितो. तर एअरबड्स बॉक्समध्ये कुठं लपवलं असेल तुम्हाला कोणाला माहिती का? काय का सांगा. हा तर जाऊ द्या, मी सांगतो ह्यांना गाईड मी कुठं लपवले होते. आणि एअरबड्स तुम्हाला तिथं लपवलेलं दाखवले होते, पण तिथं एअरबड्स नव्हते. कामून की ह्यांनी त्याच्यामधल्या शौर्याने चिटिंग केली. त्यांनी चपराशी होता तो आणि बघत होता की नाही का एअरबड्स कुठं ठुलते, त्याला दिसले होते म्हणून आम्ही एअरबड्स इथं वापस जागा चेंज केली आणि इथं ठुलेले आहे. ते एअरबड्स कोणालाच नाही भेटले, जसे की आपले बिडी बॉम्ब ते आता फक्त आणि फक्त मला भेटणार आहे. आता ह्यांना दाखवलं दुसरी गोष्ट जे की आहे स्प्रे. चलो गॅलरी. आणि गाईस पत्ते सुद्धा राहिलेले आहेत. तर पत्ते सुद्धा ह्यांना सांगायचं विसरून गेलो मी. तर पत्ते बी ह्यांना सांगू कुठं लपवलेले आहे. पहिल्यांदा मी दाखवतो ह्यांना आपला स्प्रे. तर इथं आपण स्प्रे लपवला होता. तर इथं स्प्रे लपवला होता. इधर शिवर आहे तुझ्यापाशी तवरच. तर आपण ह्यांना दाखवूयात आता पत्ते. तर बघूयात. तर पत्ते आपण गाईस आपण पत्ते लपवले होते हे पत्ते सुद्धा नाही सापडले. आता सगळ्यात मेन म्हणजे आपलं चांदीचं कड कुठं लपवलंय हे सुद्धा त्यांना सांगूयात. तर त्यांना आता आपण चांदीचं कड दाखवूयात. तुम्हाला माहितच आहे कुठं लपवलेलं आहे. तर बघूयात. तर चांदीचं कड आपण इथं लपवलं जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आजचा ब्लॉग इथं एंड होतो. बाय.